ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आपल्या पदाचा भार स्वीकारल्यानंतरची पहिली बैठक ही ठाण्यातल्या पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी घेतली। ठाणे महापालिका हद्दीतल्या काही भागांमध्ये पाणी टंचाई जाणवते आणि त्याच मुद्द्यावर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पहिली बैठक घेतली। त्याआधी कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातल्या रहिवाशांनी पाणी समस्या दूर करण्यासाठी महापौरांची भेट घेतली होती। मुंबई महापालिकेकडून ठाण्याला 500 MLD पाणी मिळत असेल तर ठाणे शहरात मुबलक पाणी पुरवठा का होत नाही असा प्रश्न ठाणे महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीत उपस्थित केल्याचं कळतं। येत्या 20 फेब्रुवारीला होणाऱ्या महासभेत पाणी समस्येचा मुद्दा हा लक्षवेधी ठरू शकतो। 590 दशलक्ष पाणी आपल्या ठाण्यासाठी येतं, पण आपण जी संकल्पना आपण अंमलात आणतोय त्या संकल्पनेला कुठेतरी हे ठाणा, मुंब्रा आणि कळवा कमी पडते आपलं पाणी तिकडे पुरवठा देण्यासाठी। तर त्याच्यासाठी मी त्यांना विशेष गोष्टींकडे लक्ष देऊन पहिलीच महासभेमध्ये आपल्याला हा विषय आला आहे की पाण्यासंदर्भात नगरसेवक विषय घेणार आहेत। लवकरच याच्यावरती अजूनही चर्चा खरं तर आपल्याकडे येईल आणि त्याच्यावर मी इम्प्लिमेंट चालू करेन। मुंबईतल्या अनधिकृत बांगलादेशींविरोधात महापौर रितू तावडे ॲक्शन मोडवर। बांगलादेशींविरोधात महापौरांचे कारवाईचे आदेश। पाणी टंचाईच्या मुद्द्यावर ठाण्याच्या महापौरांचे अधिकाऱ्यांना सवाल। पदभार स्वीकारताच पाणी टंचाईवरून महापौर शर्मिला पिंपळोलकर ॲक्शन मोडवर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश न मिळाल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। कामगिरीत फिक्या पडलेल्या काही मंत्र्यांना नारळ मिळण्याची चिन्ह। अन्न आणि औषध प्रशासनाचा लिपिक 35,000ची लाच घेताना रंगेहात अटकेत। लाच प्रकरणाशी संबंध आल्यास राजीनामा देईन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी शिरवाळांचा पवित्रा। मुंबईकरांना ऐन फेब्रुवारीत बसणार उन्हाच्या झळा। पुढील 2 दिवस मुंबई आणि ठाण्यातील तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। 2020 विश्वचषकात सर्वात मोठा धक्कादायक निकाल। बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा झिम्बाब्वेकडून 23 धावांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।